मित्रांनो, एक म्हण आपल्याकडे नेहमीच बोलली जाते, की तलवारीने केलेले वार हे काही दिवसांनी पुसतात, मिटतात. पण शब्दाने केलेले वार आहेत ना, हे लवकर पुसले जात नाही. आणि शब्द किती महत्त्वाचे असतात, शब्द किती जपून वापरायचे असतात, याचा प्रत्यय आपल्याला नेहमीच सार्वजनिक जीवनात जीवन जगत असताना तो येत असतो. असाच काहीसा प्रत्यय बिग बॉसच्या घरातील सदस्यांना देखील आलाय. मित्रांनो, गेले 2-3 दिवस रुचिता जामदार आणि अनुश्री माने ज्या पद्धतीने इतर सदस्यांना बोलतायत, त्यांच्यावरती आळ लावतायत, अपशब्द वापरतायत, शिव्या देतायत. तर या सगळ्याचा परिणाम आहे ना त्यांच्या वोटिंगवरती होताना दिसतंय. आता रुचिताचं सांगायचं झालं तर रुचिता पहिल्या हप्त्यापासून तिचं ते सुरूच आहे. पण अनुश्री माने या सगळ्यामध्ये आता नव्यानं तिने उडी घेतली आणि जे काही सध्या तिचं बिग बॉसच्या घरामध्ये सुरू आहे, त्याच्यामुळे अनुश्रीवरती लोकांची प्रचंड नाराजी पसरली आणि त्या सगळ्याचा फटका तिला वोटिंग ट्रेंडमध्ये पाहायला मिळतोय. कधी काळी नंबर 5, नंबर 4 वरती असलेली अनुश्री माने थेट खाली बॉटमला आलेली आहे. तर बघूया सध्याचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड काय म्हणतात. कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरावर. मित्रांनो, या आठवड्यात 1 किंवा 2 सदस्य हे बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतात. तर बघूया काय सध्या वोटिंग ट्रेंडची परिस्थिती आहे. मित्रांनो, या वोटिंग ट्रेंडमध्ये रुचिता जामदार ही अगदी बॉटमला म्हणजे 9व्या स्थानी आहे. मी नेहमीच सांगत असतो, की रुचिताचा खेळ बिग बॉसच्या घरामध्ये आहे. ती खेळते, परंतु बराचसा खेळ हा तिचा निगेटिव्ह चाललाय. त्यामुळे लोकांची जास्त पसंती तिला मिळताना दिसत नाही. सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये रुचिता सगळ्यात खाली बॉटमला म्हणजे 9व्या स्थानी आहे. नंबर 8 ची गोष्ट करायची झाली तर इथे आपला छोटू म्हणजेच छोटा डॉन, आपला काळू डॉन प्रभू शेळके. प्रभू शेळके दिसण्यासाठी मध्ये-मध्ये बोलतोय काय, काही ना काही करण्याचा प्रयत्न करतोय. प्रभू शेळके आहे ना सध्या दोन्ही दगडावर पाय ठेवून आहे. इकडे राकेशची जी टीम आहे तिकडे जाण्याचा प्रयत्न करतोय आणि तिकडे टोळी टीममध्ये सुद्धा किंवा मग इंडिव्हिज्युअल सुद्धा असं त्याचं सध्या कार्यक्रम सुरू आहे. दिसण्यासाठी त्याची ती धडपड सुरू आहे. पण प्रभूला जास्त वोटिंग होताना दिसत नाही. सध्या तो 8व्या स्थानी आहे. नंबर 7 ची गोष्ट करायची झाली तर इथे आली अनुश्री माने. मी मगाशी सांगितलं ना, की शब्द किती महत्त्वाचे असतात. एक जरी शब्द चुकला तर त्याचा किती वाईट परिणाम होऊ शकतो याचं उदाहरण सध्या बिग बॉसच्या घरामध्ये आणि अनुश्रीला ते भोगावं लागते. अनुश्रीला माहिती नाही, की बिग बॉसच्या घराबाहेर काय सध्या सुरू आहे. माझी जी काही सध्या धडपड चालू आहे ती दिसण्यासाठी, फुटेजसाठी आणि वोटिंगसाठी सुरू आहे. परंतु हे सगळं निगेटिव्ह चाललंय हे अनुश्रीला माहिती नाही. परंतु इकडे आहे ना सोशल मीडियावर अनुश्रीवरती बरेच लोकं खवळताना दिसतायत आणि थेट परिणाम तिच्या वोटिंगमध्ये होताना दिसतोय. तिची वोटिंग आहे ना ती कमी होताना दिसते. पहिल्या हप्त्यामध्ये थोडीशी न्यूट्रल राहिलेली अनुश्री थेट इकडे टोळी टीमचा सदस्य झाली आणि थोडीशी निगेटिव्ह होताना दिसते आणि साहजिकच त्या सगळ्याचा फटका तिला इथे बसताना दिसतोय आणि अनुश्री ही सध्या 7व्या स्थानी आहे. नंबर 6 ची गोष्ट करायची झाली तर इथे आपली राधाबाई पाटील मुंबईकर. राधा आहे ना मध्येच थोडीशी अशी पेटते, मध्येच विझते. तिचा गेमच काय कळत नाही. पण राधाला जो काही लोकांचा सपोर्ट आहे तो थोडासा मिळताना दिसतोय. सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये राधा ही 6व्या स्थानी आहे. नंबर 5 ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे दीपाली सय्यद. दीपाली सय्यदला सध्या चांगली वोटिंग होताना दिसते. लोकं तिला पसंती देताना दिसतायत. सध्या दीपाली ही 5व्या स्थानी आहे. नंबर 4 वरती आहे तो म्हणजे सागर कारंडे. सागर कारंडेचा गेम काही अंशी लोकांना आवडतो, काही लोकांना आवडत नाही. परंतु बऱ्यापैकी सपोर्ट, सिम्पती सागर कारंडेच्या बाजूने नक्कीच आहे आणि लोकंसुद्धा त्याला बऱ्यापैकी वोटिंग करताना दिसतायत. सध्या सागर कारंडे हा नंबर 4 वरती आहे. आता नंबर 1, 2 आणि 3 इथे जबरदस्त फाईट आपल्याला पाहायला मिळते. नंबर 3 वरती आहे तो म्हणजे करण सोनावणे. सोनावणे वहिनी फोकस इंडियाचा करण. सध्या करणची ऑरेंज ज्यूस गँग आहे ना, ती त्याला जबरदस्त सपोर्ट करताना दिसते. करण या वोटिंग ट्रेंडमध्ये 3ऱ्या स्थानी आहे. नंबर 2 आणि नंबर 1 तर इथे थोडीशी मला ना पोझिशन थोडीशी चेंज होताना दिसते. नंबर 2 वरती आलाय तो म्हणजे रोशन भजनकर. रोशन भजनकर याला तगडा सपोर्ट मिळतोय. खरं तर रोशन आणि दिव्या यांच्यामध्ये काटेची टक्कर आपल्याला सध्या वोटिंग ट्रेंडमध्ये पाहायला मिळते. दोघेही सेम आहेत. पण मला असं वाटतं, की रोशनला सध्या 2ऱ्या क्रमांकाची मतं मिळताना दिसतायत आणि पहिल्या स्थानी ती म्हणजे दिव्या शिंदे. दिव्या शिंदे ही जी कंटेस्टंट आहे, हिला बाहेर पब्लिकचा मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळतोय. जसा रोशनला मिळतोय, तर त्याच पद्धतीचा सपोर्ट दिव्याला मिळताना दिसतोय. कारण मी जेव्हा सोशल मीडिया पाहतो ना, तर त्याच्यावरती म्हणजे एखादी पोस्ट टाकली, तर त्याच्यावरती दिव्यासाठी प्रचंड प्रमाणात सपोर्ट मिळताना दिसतोय. तर हे सगळे जे वोटिंग ट्रेंड आहेत ना, ते मी तुम्हाला सोशल मीडियाचे सांगतोय. तर मला असं वाटतंय, की पहिल्या स्थानाची जी वोटिंग आहे ना, ती नक्कीच
दिव्याला मिळते. दुसऱ्या स्थानाची वोटिंग ती सध्या रोशनला मिळताना दिसते. म्हणजे हे दोघेही कंटेस्टंट सध्या टॉप 1 आणि टॉप 2 चे कंटेस्टंट आहेत. त्याच्यामध्ये तिसऱ्या स्थानी आहे तो म्हणजे करण सोनावणे. तर मित्रांनो, सध्याची स्थिती अशा पद्धतीची आहे. याच्यामध्ये करण, रोशन आणि त्यानंतर दिव्या हे टॉप 3 मध्ये सध्या तरी कंटेस्टंट पाहायला मिळतात. बॉटमची गोष्ट करायची झाली तर इथे रुचिता आहे, त्यानंतर आपला प्रभू आहे, त्यानंतर राधा पाटील आणि अनुश्री हे 4 कंटेस्टंट सध्या बॉटमला आहेत. आता मित्रांनो, या आठवड्यात एक सदस्य हा कन्फर्म बिग बॉसच्या घराबाहेर जाणार आहे की राधा आहे, अनुश्री आहे की मग रुचिता जामदार, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर काय वाटतं तुम्हाला, या 4 कंटेस्टंटपैकी या आठवड्यात कुठला सदस्य हा बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतो? याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुमचा या सगळ्यांमध्ये सपोर्ट कोणाला आहे हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.